नमस्कार मंडळी, आज आहे पौष पौर्णिमा, जिला शाकंभरी पौर्णिमा देखील म्हटलं जातं. तर आज सत्यनारायणाची कथा ऐकली जाते, ज्यामुळे आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच आपल्या घरामधील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. श्री गणेशाय नमः. एकदा नैमिषारण्यात शौनक वगैरे मुनींनी सुताला विचारले, मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फळे कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांग. त्यावर सूत सांगतात, पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्री विष्णूला विचारला होता. ती हकीकत मी तुम्हाला सांगतो. एकदा नारद मुनी पृथ्वीवर हिंडत असता तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण खूप दुःख भोगत होते असे त्यांना दिसले. तेव्हा ते लगेच वैकुंठात विष्णूकडे गेले. तेथे त्यांनी विष्णूची स्तुती करून त्याला प्रसन्न करून घेतले. नंतर ते म्हणाले, आपली कृपा असेल तर पृथ्वीवरील सर्व लोकांची दुःख नाहीशी होतील. असा काही उपाय सांगा. ते ऐकून श्री विष्णू म्हणाले, नारदा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. स्वर्गात किंवा मृत्यू लोकात कोणालाही माहीत नसलेले असे पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो. हे व्रत करणारा सर्व काळ सुख भोगून शेवटी मोक्षपदात जातो. हे व्रत दुःखाचा नाश करणारे असून धनधान्य व सौभाग्य व संतती देणार आहे. याला श्री सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात. सूर्यास्तानंतर 2 तासात केव्हाही सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, तूप, साखर व रवा हे सर्व समप्रमाणात सव्वाच्या मापाने घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बंधू बांधव, परिवार व मित्र यांच्यासह श्री सत्यनारायणाची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा. नंतर सर्वांसह पूजन करावे. श्री सत्यनारायणाची पूजा देवळात अगर पवित्र जागी करावी. हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशाचा हाच एक सोपा उपाय आहे. हरे नमः, हरे नमः. भगवंत पुढे सांगतात, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ती कथा आता ऐका. सुंदर व पवित्र अशा वाराणसी नावाच्या एका नगरीत ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने त्रासला होता. तो रोज भिक्षा मागण्याकरता हिंडत असे. त्याचे दुःख पाहून एकदा भगवंताने वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व ते त्याला म्हणाले, ब्राह्मण, तुझे दुःख पाहून मला दया येते. तू आता सर्व दुःखांचा नाश करणारे श्री सत्यनारायणाचे व्रत कर. असे म्हणून भगवंताने त्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेचे सर्व विधान सांगितले. त्याप्रमाणे ब्राह्मण दुसरे दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून भिक्षेस गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली. त्याने पूजेचे सर्व सामान आणून श्री सत्यनारायणाचे पूजन केले व तीर्थप्रसाद घेतला. त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झाला. प्रत्येक महिन्याला श्री सत्यनारायणाची पूजा करू लागला. एकदा तो पूजा करत असता एक मोळी विक्या तहान लागली म्हणून तेथे आला. श्री सत्यनारायणाची पूजा कथा चाललेली पाहून तो तेथेच थांबला. नंतर तीर्थप्रसाद घेऊन त्याने या व्रताची माहिती घेतली व तो आपल्या कामाला गेला. दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून तो नगरात गेला. या दिवशी त्याला पुष्कळ द्रव्य मिळाले. तेव्हा त्याने सर्व सामान आणून उत्तम प्रकारे इष्टबांधवांसह श्री सत्यनारायणाची पूजा केली. व्रताच्या प्रभावाने तो पृथ्वीवर परम सुख पाहून शेवटी मोक्षाला गेला. सूत पुढे सांगतात, मुनी हो, मी आणखी एक श्री सत्यनारायणाची कथा सांगतो. एका पूर्वी उल्कामुख नावाचा एक सत्यव्रती व भक्तिमान राजा होऊन गेला. त्याची पत्नी पतिव्रता व लावण्यवती होती. एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर श्री सत्यनारायणाचे पूजन करत असता तेथे साधू नावाचा एक वाणी आला. ते व्रत पाहून त्या साधुवाण्याने त्याची माहिती विचारली. नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला. त्या साधुवाण्याला संतती नसल्यामुळे फार दुःख होत असे. तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला आणि त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला नवस सांगितला. श्री सत्यनारायणाच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली व 9 महिन्यांनी तिला एक सुंदर कन्या झाली. तिचे नाव कलावती असे त्याने ठेवले. ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. पण त्या साधुवाण्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेची आठवण झाली नाही. पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी श्री सत्यनारायणाची पूजा करू असे त्याने ठरवले. पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील एका योग्य वाण्याच्या मुलाबरोबर ठरवले. मोठ्या आनंदपूर्वक साधुवाण्याने तिचे लग्न करून दिले. पण त्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेची आठवण राहिली नाही. त्यामुळे भगवान सत्यनारायण त्याच्यावर रागवले. ती हकीकत आता ऐका. थोड्याच दिवसात तो साधुवाणी व्यापारासाठी जावयासह सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या रत्नपूर नगरात गेला. तेथे व्यापार करून काही दिवस सुखात गेल्यावर श्री सत्यनारायणाच्या शापाने त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले. थोड्या दिवसांनी तेथील चंद्रकेतू राजाच्या वाड्यात चोरी झाली व द्रव्य घेऊन चोर पळू लागले. राजदूतांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते घाबरले व शेजारीच असलेल्या साधुवाण्याच्या घरी त्यांनी ते चोरीचे सामान टाकून दिले. पाठीमागून राजदूत आले. त्यांनी वाण्याला चोर म्हणून पकडून जावयासह
राजासमोर आणून उभे केले. राजानेही फारसा विचार न करता त्यांना बंदीत टाकले. इकडे साधू वाण्याच्या घरीही चोरांनी सर्व लुटून नेले. त्यामुळे त्याची बायको व मुलगी यांना अतोनात दुःख होऊन त्या घरोघरी भिक्षा मागत फिरू लागल्या. एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेले. तिथे श्री सत्यनारायणाची पूजा चालू होती. तिथे प्रसाद घेऊन तिने आपल्यावर कृपा करण्याकरता श्री सत्यनारायणाची प्रार्थना केली. नंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितले. ते ऐकून साधू वाण्याच्या पत्नीला श्री सत्यनारायणाची आठवण होऊन तिने श्री सत्यनारायणाचे पूजन केले व हात जोडून ती म्हणाले, हे भगवंता, पती व जावई यांचे अपराध माफ करून आपण आम्हाला क्षमा करावी. श्री सत्यनारायणाने संतुष्ट होऊन चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले, राजा, जे 2 वाणी तू बंदीत ठेवले आहेस त्यांना सकाळी सोडून दे. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व धनही त्यांना परत देऊन टाक. त्याप्रमाणे सकाळी राजाने सभेमध्ये ते स्वप्न सांगून त्या 2 वाण्यांना समोर आणले आणि तो त्यांना म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले. आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा. असे सांगून त्यांना वस्त्रे व अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे सर्व धनही त्यांना परत दिले. साधू वाण्याने व त्याच्या जावयाने राजाला नमस्कार केला व आपल्या नगरात जायची ते तयारी करू लागले. नंतर साधू वाणी सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयासह स्वतःच्या नगरात जाण्यास सिद्ध झाला. त्याने नौका ठरवून सर्व माल त्यावर भरला. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता श्री सत्यनारायणाने संन्यास वेश घेतला व ते साधू वाण्याला म्हणाले, हे साधू, या नौकेत काय आहे? द्रव्याने चढून गेलेले ते 2 वाणी उपहासाने त्याला म्हणाले, संन्यासी महाराज, आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून विचारत आहात काय? पण ती आमची नौका पालापाचोळ्यांनी भरलेली आहे. ते असत्य भाषण ऐकून भगवान फक्त एवढेच म्हणाले, तुझे म्हणणे खरे हो. असे म्हणून भगवान त्या तीरावर पलीकडे जाऊन बसले. इकडे साधू वाण्याने पाहिले तो हलकेपणामुळे नौका पाण्याच्या वर जास्त आलेली. त्याचबरोबर तो घाबरला आणि नौकेत पाहू लागला तर ती सर्व पालापाचोळ्यांनी भरलेली दिसली. ते पाहून तो अतिशय शोक करू लागला. तेव्हा त्याचा जावई म्हणाला, महाराज, उगीच शोक करत बसू नका. त्या संन्याशाच्या शापामुळेच हे सर्व झाले आहे. आपण त्याला शरण जाऊ. जावयाचे बोलणे ऐकून साधू वाणी त्या संन्याशाजवळ गेला व नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला, महाराज, मी मगाशी खोटं बोललो होतो, मला क्षमा करा. असे म्हणून साधू वाण्याने त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तेव्हा संन्यास वेशधारी भगवान म्हणाले, तू शोक करू नकोस. माझे पूजन विसरलास म्हणून तुला हे दुःख प्राप्त झाले. ते ऐकून साधू वाणी दीनवाणीने म्हणाला, भगवान, माझ्यावर कृपा करा. मी तुम्हाला शरण आलो आहे. त्यावर प्रसन्न होऊन इच्छित वर साधू वाण्याला देऊन भगवान गुप्त झाले. नंतर साधू वाणी नौकेवर जाऊन बघतो तो नौका द्रव्याने पूर्ण भरलेली दिसली. तेव्हा साधू वाण्याने मित्रांसह व जावयासह श्री सत्यनारायणाची यथासांग पूजा केली. नंतर नौका पाण्यात लोटून तो घरी जाण्यास निघाला. त्याच्या नगराच्या जवळ तीरावर आल्यावर त्याने एक दूत घरी पत्नीला कळवण्याकरता पाठवला. दूताने सांगितलेले वर्तमान ऐकून साधू वाण्याची बायको पतिदर्शनासाठी बंदरावर गेली. जाताना मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगून ती घाईने गेली. आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणाची पूजा केली, पण ती पतीच्या दर्शनाला उत्सुक असल्यामुळे तीर्थप्रसाद न घेता तशीच बंदरावर गेली. त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायण प्रभूने तिचा पती असलेली नौका पतीसह पाण्यात बुडवली. ते पाहून कलावती शोकाने विवळ होऊन जमिनीवर पडले. भयभीत झालेला साधू वाणी आणि त्याची पत्नी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित होऊन अगदी घाबरून गेले. कलावती व तिची आई यांनी अत्यंत शोक केला व कलावती सती जाण्यास सिद्ध झाली. ते पाहून साधू वाणी म्हणाला, हे संकट टळेल तर मी सत्यनारायणाची पूजा करेन. हे ऐकून दीनदयाळू सत्यनारायण आकाशवाणीने म्हणाला, हे साधू, तुझी कन्या तीर्थप्रसादाचा त्याग करून पतिदर्शनासाठी आली आहे. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. ती घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिला तिचा पती निसंशय प्राप्त होईल. ही आकाशवाणी ऐकून कलावती घरी गेली व तीर्थप्रसाद घेऊन परत बंदरात आली. तोच तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले. नंतर तो साधू आणि प्रत्येक पौर्णिमेला श्री सत्यनारायणाची पूजा करू लागला. या लोकी तो सुखी झाला व शेवटी मोक्षाला गेला. सूत पुढे सांगतात, पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होऊन गेला. एक दिवस मृगया करून तो परत येत असता वाटेत त्याला एका वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने श्री सत्यनारायणाची पूजा करत असलेले दिसले. परंतु राजा पुढेही गेला नाही व त्याने सत्यनारायण प्रभूंना नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा त्या गवळ्यांनी राजापुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला. नंतर त्या गवळ्यांनी आपापल्या बांधवांसह व मित्रांसह तीर्थप्रसाद आनंदाने भक्षण केला. पण राजाने
प्रसादाचा अभेर केल्याने तो फार दुःखी झाला. त्याचे मुले व धनधान्य संपत्ती सर्व नाश पावली. ही सत्यनारायणाची अवकृपा आहे हे जाणून राजा पुन्हा त्या गवळ्याजवळ गेला व भक्तियुक्त अंतकरणाने त्याने श्री सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे अंगध्वज राजा धन, पुत्र व ऐश्वर यांनी संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी सत्यनारायण पुरात गेला. जो कोणी अतिदुर्लभ असे श्री सत्यनारायणाचे व्रत करतो व फळ देणारी कथा भक्तिभावाने ऐकतो त्याला सत्यनारायणाच्या प्रसादाने धनधान्य वगैरे वस्तूंचा लाभ होतो. दरिद्र्याला धन मिळते, बंधनात असेल तो बंधनातून मुक्त होतो, भीतीग्रस्त झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो, यात संशय नाही. त्याला इच्छिलेले सर्व फळ मिळते, त्याला सत्यनारायण लोक प्राप्त होतो. मुनी हो, असे हे सत्यनारायण व्रत मी तुम्हाला सांगितले. हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. विशेष करून कलियुगात श्री सत्यनारायणाची पूजा फळ देणारी आहे. या सत्यनारायणाला कोणी काळ म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, कोणी येश म्हणतात तर कोणी सत्यनारायण म्हणतात. याचे जो नित्य पठण करतो किंवा श्रवण करतो त्याची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या प्रसादाने नाहीशी होतात. यात काहीही शंका नाही. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.